किरण भांगेंच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन। संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करा या मागणीसाठी राज्यभरातील नाभिक समाज सोमवारी मुंबईत एकवटला। सकल नाभिक समाजाने आझाद मैदानात महाआंदोलन केले। या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना शिंदे गट प्रवक्ते योगेश केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। समाजाचे समन्वयक किरण भांगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 सप्टेंबर 2019 ला संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन केले। राज्य सरकारने केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा। उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील 12 प्रशासकीय पदाधिकाऱ्यांची पदे भरावी। संचालक मंडळातील अध्यक्षांसह उपाध्यक्ष शासकीय सदस्यांची निवड कराव्यात। थेट कर्ज योजनेतील सिबिल व जमीनदारांची अट शिथिल करावी। उपकंपनीचे लेटरहेड कार्यालय, माहिती पत्रक यांच्यावर सेना महाराजांचा फोटो वापरावा आदी मागण्या यावेळी समाज बांधवांनी केल्या। या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो नाभिक बांधव उपस्थित होते। मुंबई येथील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये हजारो नाभिक बांधव उपस्थित होते। आंदोलन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। स्टेज, बसण्यासाठी सतरंजा, मुक्कामी असलेल्या बांधवांसाठी अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण व भिवंडी येथे निवास व्यवस्था तसेच नाश्त्याची सोय, अंघोळीची सोय तसेच आंदोलनाच्या ठिकाणी 12,000 वडापाव, 12,000 पाण्याच्या बाटल्या हा सर्व खर्च राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अरुण शेठ जाधव व सरचिटणीस महेंद्र शेठ जाधव यांनी केला। त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले। संत सेना महाराज की, संत शिरोमणी सेना महाराज की, महाराज की। आपण आज महाराष्ट्र शासनावर महाराष्ट्रातील आज हातावर कमवणारा आणि खाणारा जो समाज आहे, संपूर्ण समाजाला मेहनत करून सुंदर बनवणारा समाज आणि सगळ्यात हुशार समाज असून सुद्धा या समाजाला 75 वर्षाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र शासनावर आपल्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम सोडून आपल्याला या ठिकाणी यावं लागलं। हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी, बहुजनांसाठी, आपल्यासाठी शोकांतिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आजपर्यंत जे काही आमच्या नाभिक समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला गांभीर्याने बघितलं गेलं नाही हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। आणि यानंतर आपल्या नाभिक समाजाला भविष्यात असा मोर्चा आणायची वेळ पडू नये अशा पद्धतीचं नाभिक समाजासाठी शासनाने धोरण बनवावं ही भूमिका या ठिकाणी घेऊन आपण सगळे आलेले आहात। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सकल महाराष्ट्र नाभिक समाजाचे या ठिकाणी असलेले अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, सगळे पदाधिकारी, सगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आज मला माहित आहे की आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत या ठिकाणी आमचे सगळे नाभिक समाजाची सगळे तरुण मंडळी आणि आमच्या भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या सोबत आलेले आमचे ओबीसी विभागाचे प्रमुख बांधास माळी साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोनवाने साहेब, आमचे विधिमंडळात काम करणारे आणि साहेब होते आपल्या समाजाचे आहेत, वाघमारे साहेब, सगळे जण मी आता या ठिकाणी सगळ्यांचं नाव न घेता मी खरं तर आमचं जे महाराष्ट्रातलं जे नालायक सरकार आहे या सरकारला काढण्यासाठी
आमच्या महाविकास आघाडीची मीटिंग चाललेली आहे आणि ही मीटिंग चालत असताना मी अर्धा तास तिथून काढून इथं आलेला आणि मी मुद्दाम तिथे सांगून आलोय की पूर्ण महाराष्ट्रातून आमचा हा नाभिक समाज इथं आलेला आहे. मला त्यांना भेटायचंय, त्यांचं घराणं ऐकायचंय आणि महाराष्ट्रातलं आता विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी नाभिक समाजाचा प्रश्न प्रामुख्यानं महाविकास आघाडी आम्ही म्हणून मांडू आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प घेऊन मी इथं आलेला. मला विश्वास आहे की मी आता फडणवीसची भाषा इथं वापरणार नाही. आपल्याला मला आठवतं की आपल्या अनेक जिल्ह्यामध्ये 2014 ते 19च्या या काळामध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते भविष्यात कधीच बनणार नाहीत. आता होते म्हणजे ते पुन्हा पुन्हा येईल असं म्हणतात पण त्याचा काही पुन्हा येणार नाही. आणि त्यांनी ज्यावेळेस आमच्या समाजाच्या बद्दल जे आक्षेप काढले होते, भावना दुखवलेल्या होत्या, त्यावेळेस आपल्या समाजाने जो निर्णय केला होता की भाजपवाल्याची कटिंगच करायची नाही. मग अखेरची माफी किती मागून आपला समाज, मी मलाच सांगितलं, आपला समाज हुशार पण आहे आणि स्वाभिमानी पण आहे. हा नाभिकचा अर्थ भीक न मागणारा समाज, मेहनतीने उभा होणारा समाज, जीवा महाल्यांचं वंशज असलेला हा समाज, हा स्वाभिमानी समाज याने निर्णय केला आणि मग त्यांनी माफी मागितली आणि मग त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांची भादरावेला आपण सुरुवात केली. माझा या ठिकाणी एवढाच मुद्दा आहे, या ठिकाणी राजकीय जास्त बोलणार नाही, पण माझं स्वतःच जे मत आता तयार झालेलं आहे ते आम्ही अनेक वर्ष पूर्वजापासून मग ते लहानशा पेटीमध्ये आपलं सगळे सामान भरून घरोघरी जाऊन लोकांची दाढी कटिंग करून देणारा आमचा समाज, सेवा करणारा समाज, या समाजाचं खरी मेहनत ही कोणाला विसरता येणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये मी माझं स्वप्न सांगितलं, जे तुमचं पण आहे, आमच्या तरुणांचं पण आहे, मी पण मालक असलं पाहिजे, माझं पण पार्लर असलं पाहिजे, हे आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी आहे. त्याला लागणारा पैसा हे महामंडळ फक्त आमचे लोक पोसायसाठी नाही, तर हा तळागाळात काम करणारा आमचा जो समाज आहे त्याचे स्वतंत्र पार्लर निर्माण झाले पाहिजे, त्याचे स्वतःचे मोठे दुकानं निर्माण झाली पाहिजेत आणि त्या माध्यमातून आमचा हा समाज मालक झाला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे, आपलं स्वप्न आहे की नाही. हे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला जे काही निधी उपलब्ध करून देण्याची जी भूमिका राहणार आहे, हे मंडळ तर आपलं राहणारच आहे. तिथं आपल्या समाजाची पूर्ण महाराष्ट्रातून जे काही प्रतिनिधी घ्यायची ते तर घेऊ, पण त्याला पैशाच्या सहित त्या ठिकाणी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊन ते महामंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आर्थिक ताकद देण्याचा एक संकल्प या माध्यमातून घेतला जाईल असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो आहे.